हे फ्रेंड, वेलकम टू माय न्यू व्लॉग. मी आत्ता जस्ट पोचलो आहे नाशिकला. तर तुम्ही बघू शकता गँग पूर्ण रेडी झालेली आहे या ठिकाणी निघण्यासाठी. तर मग काय ना टाईमपास करता लवकर जेवण उरकून आम्ही निघण्यासाठी रेडी झालो आणि मग दीदीने पटापट गाडीची पूजा करून टाकली. काकून तेही आलेत आम्हाला बाय 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 बोलायला. सगळे कॉलनीचे लोक पण आम्हाला बाय बोलत होते. सगळ्यांचं एकच म्हणणं होतं, जात आहे तर मग परत नका येऊ. गणपती बाप्पा मोरया. तर फायनली आम्ही सगळ्यांना बाय बोलून निघालो गोव्यासाठी. या ठिकाणी तुषार भाऊने आपला 2 रुपयाचा मेंदू लावून डीमार्टमधून बिस्लरीच्या बॉटल घेण्याचा प्लॅन केला आणि आम्ही त्या बॉटल घ्यायला आलो. हे बघा असलीलचा आहे वागडी. या ठिकाणी आमची रात्रभर गाडी चालून चालून पूर्ण जाम झालेली आहे. रात्रीचे 4 वाजले 4 रात्रीचे गांड फाटून राहिले आमची. सकाळ झालेली आणि आता आम्ही गोवा बॉर्डरवर पोहोचलोय. फायनली गोवा आता 10 किलोमीटर राहिलेला आहे. पोरांची सगळ्यांची झोप झाली आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी पवन शेटला हाक लागलेली आहे, पण आपली गाडी आता विल्यावर पोचल्यावरच थांबणार. फायनली आम्ही गोव्यामध्ये एंटर झालेलो आहे. अबे साले कशी असते आपल्यासारखं असते मला वाटलं गोव्याची शाळा थोडी वेगळी असेल. अरे इकडचे लोकही गरीब आहे ना. बघ या ठिकाणी आमची प्लेलिस्ट संपली पण आमचा रस्ता काय संपेना झालाय, म्हणून म्हणतो पाय पाय यायचं काय असं आलो होतं. म्हणून म्हणतो पाय पाय यायचं गोव्याला. म्हणजे परत यायची इच्छा नाही होणार. अशी पण नाही होणार बाबा, म्हणजे आपण अजून एन्जॉयच नाही केलं. बोंबला घ्यायची तुषार. बोंबला घ्यायला लागतील. घरी नेल तर गोव्याची बोंबील गोव्याचे बोंबील. इकडे पण जेसीबीने काम करताना पाहिजे नुसता जेसीबी आहे. तर फायनली पूर्ण रात्रभर गाडी चालून आम्ही जिथं स्टे करणार आहे तिथं पोचलो आहे. आता इथं आम्ही थोडा आराम करतो आणि फ्रेश वगैरे होऊन मग बाहेर निघतो जेवणासाठी वगैरे. तिथं पार्किंग नाही ना, आता रस्त्यावर गाडी लावावं लागेल. आपण इथं जास्त वेळ गाडी ठेवू नाही शकत ना. असं ठेवू शकतो. सगळ्यांनी चेंज करून आता गोव्यामध्ये फिरायला निघालो आहे. ॲक्च्युली फिरायला नाही, आम्ही जेवणासाठी निघालो आहे. थोडंसं काहीतरी खाऊ आणि मग थोडा आराम करू, नंतरून फिरायला जाऊ. आजची गांडली माग आहे बाबा गोव्यामध्ये. 150 रुपयाचा रस्सा माशाचा, ते पण भुगं केलेलं. एवढं महागाचं खाऊन या ठिकाणी आम्ही सगळे चिल करतोय. आम्हाला पूलमध्ये फोटोशूट करायचा होता, मग आम्ही जेवण वगैरे करून लगेच पूलमध्ये आलो आणि फोटोज वगैरे काढायला सगळ्यांनी रेडी झाले. हे बघा फोटोशूट आमचा. पूलमध्ये मज्जा येत नव्हती म्हणून तुषार भाऊ डायरेक्ट बीचकडे निघाला, ते पण अंडरवेअरवरतीच. इकडचे लोक लईच अवघड आहे बाबा. काय यांचं बघावं आणि काही नाही बघावं काही समजेना झालंय. सध्या तर आम्ही बीचच बघायला आलो इथं. तर तुम्ही या ठिकाणी बीचचा नजारा बघून घ्या थोडंसं. हे बघा, देखो ना गाइस. माय के चौदो मामो तेरा बहन के 14 महावीर वाला तेरा मैया के 14 वाला. इथं येऊन असं वाटतं ही दुनिया आमच्यासाठी नाही आहे. हा एक्सटेंड फाईल मधला मेन गॅम्बलर. गोवा है ना, मेरे गोवा हो गया बरे. तू पैदा नहीं हुआ था ना, उस टाइम आया था. आता चला रूमवर बाबा, रात्री फिरायला जाऊ. तर मित्रांनो बघू शकता फायनली बागा बीच. नुसती नाचो ना भो, डान्सच डान्स. सगळीकडं नुसती नाचणारी गाणारी पोरी. बस धन्यवाद, जिरली आमची. झालं गोवा फिरून. जातो आता झोपायला सगळे. चला.
रात्रभर मस्त झोपून आता सकाळी आम्ही निघालो आहे कोकणसाठी आणि आता आम्ही लवकरच कोकणला.